मंडळाची अनेक वर्षांची मागणी होती ती भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पूर्ण केले आहे। आज डोंबिवली पश्चिम येथील गणेश नगर भव्य असे भजनी मंडळ उभारले आहे। त्यांचा लोकार्पण सोहळा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळेस महाराष्ट्र राज्यातून शेकडो भजनी मंडळी उपस्थित होते। या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भावनांची फीत कापून त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। नमस्कार, रामकृष्ण हरी। माझं नाव वसंत रामा सावंत आणि आमचे सिनियर बुवा आनंदजी गुंडूपंत मिस्त्री हे आहेत। दिवाळी पाठला आमचा कार्यक्रम असतो, तिथे दरवर्षी दादा येतात कार्यक्रमाला आणि दादाने त्यावेळी सांगितलं की मला भजनासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यावेळी दादाने आम्हाला शब्द दिलेला होता की भजन मंडळासाठी काहीतरी करायचं आहे आणि ही आम्हाला भव्य अशी वस्तू दादांच्या हस्ते आम्हाला दिलेली आहे डोंबिवलीकर भजन हितवर्धक मंडळाला। आणि हे आता ह्या पुढे जे पण कार्यक्रम इथे होतील, भजन स्पर्धा म्हणा, गुरुपौर्णिमा, जे पण कार्यक्रम होतील, वारकरी संप्रदायाचे म्हणा, जे पण कार्यक्रम होतील ते आता इथेच होतील। आणि हे सगळं आता ह्याच्या पुढे आपलं भजन डोंबिवलीकर भजन हितवर्धक मंडळ आहे हे याच्या पुढे सर्व बघतील। आपण बघतो हे कसं काय नियोजन होणार आहे का? तो पण डोंबिवलीला स्टेशनला होतो, तो पण दादांचाच कार्यक्रम आहे, हा पण दादांचाच कार्यक्रम। कुठे जरी असले तर दादांच्याच सहकार्याने कार्यक्रम होतात। आम्ही सर्वजण असतो दादांच्या याच्यामध्ये, दादा याच्यात तिथे पण दादा उपस्थित असतात कार्यक्रमाला। डोंबिवली स्टेशनला आषाढी एकादशीला इथे पण असतात, अजून पण दुसरे कुठले कार्यक्रम असतात तरी पण दादा उपस्थित असतात।